Hello student, welcome to my channel. Today we are discussing the A standard first chapter rational and irrational number in which the practice set number 1.1. Question number first is show the following number on the number line. Draw the separate number line for each example. So the first example is 3/2, comma 5/2 and comma -3/2. आता अशा प्रकारचे क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला खूपच गोंधळल्यासारखं होतं आणि हे क्वेश्चन गाईडमध्ये एकदमच वेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत. मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला याचं जे आन्सर आहे ते सांगणार आहे. सो द नंबर लाईनमध्ये कधीही फर्स्ट जो असतो ओरिजिन मीन्स ओ तो असतो मध्यभागी. त्यानंतर या साईडला असतात प्लस नंबर आणि इकडच्या साईडला असतात मायनस नंबर. सो सुरुवातीला आपल्याला नंबर लाईन काढून घ्यायची आहे. त्यानंतर 1 2 3 4 हे नंबर टाकून घ्यायचे आहे आणि या जो फ्रॅक्शन दिलेला आपल्याला जितके काही एक्झाम्पल दिलेले आहेत त्याचा डिनॉमिनेटर बघायचा. डिनॉमिनेटर आहे 2 -1 करायचं. 2 -1 केल्यानंतर येतं आपला आन्सर 1. सो प्रत्येक 0 ते 1च्या मध्ये 1 डॉट आपल्याला द्यायचा आहे ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण. प्रत्येक एक्झाम्पलला हेच लक्षात ठेवायचं आहे. जितका डिनॉमिनेटर आहे त्यामधून -1 करायचे आणि त्याचा जो आन्सर येईल तितके आपल्याला 0 ते 1 1 ते 2 यामध्ये डॉट द्यायचे आहे. सो इथं 2 -1 इज द 1. सो इथं 1 डॉट देणार आहोत आपण. आणि फर्स्ट आहे 3/2. सो 3/2 कुठे येतील 0 नंतर लगेच मोजायचं 1 2 and 3 is the 3/2. त्यानंतर 4 and 5/2. देन -3/2 बघायचं आहे. सो तर 0च्या इकडच्या साईडला बघायचं आहे. ह्या साईडला 1 2 आणि 3 मीन्स -3/2. एकदम सोप्या पद्धतीने आपण आज हा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. तसंच आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड इज 7/5 -2/5 अँड -4/5. सो द ओरिजिन आपण टाकून घेतलं. ओरिजिन नंतर 1 2 3 4 नंबर पण टाकून घ्यायचे आहे. मी आधीच काय सांगितलेलं आहे तर डिनॉमिनेटरमधून 1 मायनस करायचा तर आपल्याला भेटतील 4. मग 4 डॉट आपल्याला प्रत्येक याच्यामधून द्यायचे आहे. 0 ते 1पर्यंत 4 1 ते 2पर्यंत 4 डॉट द्यायचे. त्यानंतर फर्स्ट आहे 7/5. तर 7/5 कोणत्या साईडला येतील इकडच्या साईडला. सो मोजायचं आहे 1 2 3 4 अँड 5 6 7. सो इथं आले 7/5. त्यानंतर -2/5 कुठं येतील तर 0च्या ह्या साईडला. तर 1 2 -2/5. त्यानंतर 3 4 -4/5. गाईडमध्ये एकदमच वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. खूप जास्त डिस्कशन आहे त्यामध्ये. पण ह्या पद्धतीनेचा जर वापर केला तर तुम्हाला एकदम सोपं जाईल. सो ह्या पद्धतीचा वापर करा. क्वेश्चन नंबर 3 इज -5/8 अँड 11/8. पहिल्यासारखंच करायचं आहे. डिनॉमिनेटरमधून -1 केला तर 7 उरले. पहिली नंबर लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर ओरिजिन टाकून घ्यायचं आणि 0 ते 1च्या मध्ये 7 डॉट आपल्याला द्यायचे आहेत. 7 डॉट दिले त्यानंतर फक्त मोजायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड 11. सो इथं आले 11/8. आणि मायनस साईड आहे तर -5/8 कुठे येतील तर इकडच्या साईडला येतील 1 2 3 4 अँड 5. सो -5/8 इथं. त्यानंतर आपला आहे पुढचा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनमध्ये 13/10 अँड -17/10. सो सुरुवातीला आपल्याला आता 10 दिलेला आहे. 10मधून डिनॉमिनेटरमधून काय करायचं आहे 1 नंबर मायनस केला तर येतील 9. सो आता आपल्याला जरा नंबर पण मोठे घेतले तरी चालतील का तर 10 -1 केल्यानंतर आपल्याला 9 डॉट टाकायचे आहे 0 ते 1च्या मध्ये. सो मोठं घ्यायचं आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 टाकले आपण डॉट. आणि आपल्याला काय विचारलं आहे 13/10. सो 9 10 11 12 अँड 13/10 इथे आली. त्यानंतर -17/10 कुठे येतील तर इथून पुढं मोजायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17/10 इथे आलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. वरती दिलेली जी नंबर लाईन आहे ती तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे. त्यावरती आधारित असणारे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. सो द क्वेश्चन नंबर फर्स्ट इज विच नंबर इज इंडिकेटेड बाय द पॉईंट बी. पॉईंट बी जो आहे तो कुठं आहे हे पहा इथं आहे. तो नंबर कोणतं पॉईंट डिनोट करतो आहे तो बघायचा आहे. आपल्याला माहिती आहे 0पासून आपण मोजतो. सो मोजायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 अँड 10 नंबरला आहे. तो 10 नंबर म्हणजेच काय -10/4. बी पॉईंट इंडिकेट करतो आहे -10/4. याला जर आपण 5ने डिवाइड केलं 2ने डिवाइड केलं तर 2 5 10 अँड 2 2 4. सो वी गेट -5/2.
2. Then which point indicate the number 1 whole 3/4. सो मिक्स फ्रॅक्शन आहे, त्याचं कन्वर्जन इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करून घ्यायचं आहे. 4 × 1 + 3/4 we get 4 × 4 is 4 + 3 is 7/4. 7/4 is indicated by point C. इथं आपण जर मोजून बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 C पॉईंट हा 7/4 हा पॉईंट डिनोट करतोय. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, स्टेट द वेदर द स्टेटमेंट द पॉईंट D इज डिनोट द नंबर 5/10 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. आता हे तुम्ही मला सोडून सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ. थँक्यू.